नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती. शिरसोडी कुगाव पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ 5 पटीने वाढणार. यवतमाळच्या किन्नी गावात चला आपले गाव स्वच्छ करूया असा उपक्रम. आणि राज्यात उद्या अवकाळी पावसाची शक्यता. आता पाहूयात सविस्तर वृत्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा साताऱ्यात शुभारंभ झाला. यावेळी धरणातील गाळ काढणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यासाठी सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून तसंच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यव्यापी गाळ काढण्याची मोहीम राबवणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय. यावेळी नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं. एकनाथ शिंदे यांच्यावर एकही डाग पाहायला मिळाला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती केली आहे. आमची परवा मागच्या कॅबिनेटमध्ये देखील चर्चा यावर झाली आणि धरणातला गाळ काढणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. नवीन धरणं बांधणं वगैरे हा विषय वेगळा आहे, परंतु जे आपली धरणं आहेत आज मातीने गाळाने भरलेली आहेत ते काढणं आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी आम्ही एक वेगळी जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, महसूल विभाग, हे सगळे जे विभाग आहेत यांना एकत्र करून मशिनरी लावून या ठिकाणी आणि नाम फाउंडेशन सारखे या संस्था आहेत त्यांचा अनुभव एकत्र करून या संपूर्ण राज्यव्यापी हे गाळ काढण्याचं काम शासनाच्या माध्यमातून नक्की करणार. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते करमाळा तालुक्यातील कुगाव या 2 टोकांना जोडणारा पूल भीमा नदीवर होतोय. सध्या या पुलाचं काम प्रगतीपथावर असून या पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ 5 पटीने वाढणार असल्याचा दावा राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय. एक पूल काय करू शकतो ते लहान व्यापाऱ्यांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत येत्या काळात पाहायला मिळेल, असेही भरणे यांनी म्हटलंय. इंदापूरमध्ये एका खासगी दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी भरणे बोलत होते. मगाशी मला वाटतं धनुकाका ढोले सर म्हणले की शिरसोडीचा हापास म्हणजे शिरसोडीचा पूल झाल्यानंतर करमाळ्याची रहदारी वाढल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, यात कुठलं राजकारण नाही सांगा, इंदापूरचं मार्केट हे 5 पट वाढणार आहे. इंदापूरचं मार्केट हे 5 पट वाढणार आहे. एक पूल काय करू शकतो मी ह्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना बंधूंनो, निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा इथल्या इंदापूर तालुक्यातल्या सर्व व्यापाऱ्यापासून दवाखान्यापासून बारीक बारीक व्यवसाय, आमच्या चर्मकार समाजाचा चप्पलाचा खेळ टाकणाऱ्या कारागिरापासून ह्याला सगळ्याला त्याचा फायदा हा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होणार आहे. त्या पुलाचं काम पण युद्ध पातळीवर जोरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि गावात स्वच्छता राहिल्यास आजार पसरणार नाही, तसंच गावही स्वच्छ राहील. यासाठी यवतमाळ तालुक्यातील किन्ही गावात चला आपले गाव स्वच्छ करूया या उपक्रमाला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात करण्यात आली आहे. कचरा संकलित करून गांडूळ खत तयार करण्यात येणार असून शेतकऱ्यांना हे खत मोफत देण्यात येणार आहे. यासाठी सरपंच प्रमोद नाटकर, ग्रामपंचायत अधिकारी योगेश्वर काळे यांनी पुढाकार घेतलाय. राज्यातील तापमान 25 अंशांवर पोहोचले, त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना हा करावा लागतोय. अशातच आज राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. त्यामुळे उद्या राज्यातील विविध भागातील 13 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार.
आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडलाय. या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शादाक शेख यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. सदर घटना CCTVत कैद झाली आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झालं असून संतप्त ग्रामस्थांनी मुळशी बंदची हाक दिली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे कैलासवासी बाबासाहेब साहेबराव फडतरे यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थिती लावली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ शेळके याला 2,51,000 रुपयांचा बक्षीस यावेळी देण्यात आलं. यावेळी बाबासाहेब पाटील यांनी बैलगाडी शर्यतीचा थरार देखील अनुभवला. आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सुराज्य मोहीम राबवली जाते. 6 मे या दिवशी बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केलंय. आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुराज्य मोहीम राबवण्यात येत आहे. हीच मोहीम आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मंगळवारी 6 मे रोजी येत आहे. शासकीय विश्रामगृह बीड येथे सकाळी 11 वाजता हे मोहीम बैठक चालू होईल. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात यवतमाळमध्ये करण्यात आली. ऑपरेशन प्रस्थान उपक्रमांतर्गत यावेळी भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. तसंच पोलीस आणि जनतेतील संबंध दृढ व्हावे व ग्राम पातळीवरून शहरी भागांपर्यंत खेळाडूंना संधी मिळावी याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या हेतूने 2 दिवसीय निवासी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. आपला मुख्य उद्देश आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं. म्हणजे तुम्ही आता असं नाही की तुम्ही कराटेच्या ब्लॅक बेल्ट झालेला आहे, ते तर होऊ शकत नाही, नक्की आम्हाला माहिती आहे सर्वांना. पण जो बेसिक आहे आपला उद्देश की कोणी तुम्हाला हात पकडले, आर काही मेंदू पकडले, आर तुमच्या भाल पकडले, तुम्ही बेसिकली एटलीस्ट तुम्ही ऍक्ट करू शकता की मला कराटे येतो. ते समोरच्या आदमी एटलीस्ट त्यांना भीती येणार आहे. ही मुलींना काहीतरी माहिती आहे की तुम्ही किक मारले, आर काहीतरी पंच दाखवले, दे आर नॉट वीक. तुम्ही मेंटली अगर स्ट्रॉंग असेल आणि काही टेक्निक्स तुम्ही शिकलेला असेल, ऑटोमॅटिकली तुम्ही जो एक टफ सिच्युएशन मधून, एक कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मधून तुम्ही बाहेर येऊ शकता. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड काय. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया.
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडारा शहरातील शास्त्रीनगर परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेचा भंडारा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेली 22 लाख रुपयांची मालमत्ता फिर्यादीला परत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चोरट्यांनी शास्त्रीनगर येथील महेश सुरेश मंत्री यांच्या घराचे कुलूप तोडून जवळपास 28 लाखांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी रोशन सेवकदास मेश्राम याला 2 दिवसात अटक केली. भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 फेब्रुवारी 2025 रोजी शास्त्री चौकात श्री महेश मंत्री यांच्या घरी घरफोडी झाल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी करून या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे. आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे. या हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये 12,26,610 रुपये रोख रक्कम आणि त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जवळपास किंमत 10 लाख असा एकूण 22,26,610 रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तगत केला. आणि आज रोजी गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत श्री महेशजी मंत्री, आज आम्ही त्यांना सुपूर्द केलेला आहे. जळगावच्या शाहूनगरमधील एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक करत एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये याकूब मोहम्मद खान, अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांचा समावेश आहे. याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळमधील घरातून 2.37 लाख रुपये किमतीचे 23.73 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. दरम्यान आणखी काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते. याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो, परंतु तो फरार होता. आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून. तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन भिस्ती जळगावचा आहे, पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणारा, त्याच्याकडून हा एमडीचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे. आणि वारिस जैनुल खान हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे, सध्या खडका रोड भुसावळ इथे राहतो. त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे अशी आपल्याला माहिती दिली होती. त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण वारिस जैनुल खान याच्या घरी सर्च केले. तर त्याच्याकडून आपल्याला 23 ग्रॅम 73 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज मिळालेले आहेत. त्याची किंमत आहे 2,37,300 रुपये. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.